मंडळी, मी आज बनवणार आहे गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी। तर पहा, मी इथं घेतलेल्या आहेत ताज्या अशा पावशेर गवारीच्या शेंगा आणि अशा पद्धतीने मी त्या मोडून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि इथं ताज्या घेतलेल्या आहेत। पहा, मस्त होते गवारीची शेंगाची भाजी सुक्की। पहा, झटपट तयार होते, कमी वेळेमध्ये होते आणि कमी साहित्यामध्ये तयार होते। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे ठेवलेली आहे कढई गरम करायला, त्यामध्ये तेल घालून घ्यायचं। तेल आपल्या आवडीनुसार घातलं तरी पण चालेल। पहा, इथं तेल गरम होऊन द्यायचं। तेल इथं गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकून घ्यायची थोडीशी मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकून घ्यायची जिरे, थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण टाकून घ्यायची। एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। थोडीशी हळद टाकून घ्यायची तेलामध्येच। लाल तिखट घालायचा अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा। आपण जे मसाले टाकून घेतलेत ना, याच्यावर पोहे खायचं आहे ना 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं। अशा पद्धतीने पाणी टाकलं ना, आपले मसाले ना छान व्यवस्थित मिक्स होतात। पाहू शकता तुम्ही किती छान असे मस्त व्यवस्थित मिक्स झाले। तर आपण आता गवारीची शेंग टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया, थोडंसं नॉर्मल पाणी टाकून घेऊया। पाणी टाकल्याने काय होतं, मिरची खाली आपली ते गवारीची शेंग करपणार नाही। आणि झाकण ठेवून आहे ना 1-2-3 मिनिटं छान वाफवून घेऊया। छान मस्त अशी आपली गवारीची शेंग वाफरलेली पण आहे आणि शिजलेली पण आहे। आता त्यामध्ये आपण थोडीशी ना कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आता शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। का अशा पद्धतीने गवारीची शेंगाची सुक्की भाजी जर बनवली ना, खूप खायला छान आणि टेस्टी लागते। आता शेंगदाण्याचा कूट घातल्याच्या नंतर आहे ना, आपण फक्त 1-2 मिनिटच मिडियम गॅसवरती परत एकदा वाफवून घेणार आहोत। आपण परत आहे ना थोडासा पाण्याचा शिपका मारणार आहोत वरून, जेणेकरून आपली गवारीची शेंगाची भाजी अशी कोरडी होऊ नये। त्याला थोडासा ओलसरपणा राहावा म्हणून आहे ना थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। मस्त अशी गवारीची शेंगाची इथं भाजी तयार झालेली आहे। होऊ शकता छान मस्त अशी वाफरलेली आहे, किती मस्त सुरेख कलर सुद्धा आलेला आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ जरी आवडला ना, व्हिडिओला लाईक एक नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।